जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत पोह्यांचे वडे कसे बनवायचे ते. माझ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पाहूया पोह्यांचे वडे कसे बनवायचे ते. 2 मोठी वाटी इतके मी पोहे घेतलेले होते. धुवून त्याला थोडंसं पाणी काढून त्याला सुकं केलेलं आहे. 1 बटाटा कच्चा हा किसून घेतलेला आहे. जर तुम्हाला बटाटा हा उकडून टाकायचा असेल तरी हरकत नाही. आपलं ही वाटी जी बारीक पडते, भांडं हे बारीक पडायला लागले. आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. कारण अजूनही बरेच सारं मिश्रण येणार आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये मावणार नाही वाटीमध्ये. पाहू शकता तुम्ही आपले हे पोहे एकदम सुके फडफडीत झालेले आहेत. इतपत आपल्याला ह्याला सुकवायचं आहे. धुवून वगैरे एकदम त्याचं पाणी काढायचं आहे. 1 उभा कांदा कापलेला आहे, बारीक करून चिरून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये छोटी वाटी इतकं जिरं टाकणार आहे. छोटी अर्धी वाटी इतकं रेड चिली फ्लेक्स टाकणार आहे. अर्धी वाटी इतकं छोटी आमचूर टाकलेला आहे. आमचूर जर तुम्हाला टाकायचं नसेल तर त्याच्या जागी तुम्ही अर्धा लिंबू हा टाकू शकता. 2 चमचे इतके मी लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा इतकी हळद घेतलेला आहे. 1 चमचा इतकी धने पावडर घेतलेला आहे. 1 चमचा इतका गरम मसाला पावडर घेतलेला आहे. माझ्याकडे अवेलेबल होत्या ज्या पालक आणि शापूची भाजी ही अवेलेबल होती. हे ग्रीन व्हेजिटेबल मी याच्यामध्ये टाकलं आहे. जर तुम्हाला दुसऱ्या काही भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता. भाज्यांमध्ये तुम्ही गाजर घेऊ शकता, शिमला मिरची घेऊ शकता, वाटाणे हिरवे घेऊ शकता, त्यालाही क्रश करून टाकू शकता. चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं होतं. आता मी 2.5 वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे. 2.5 छोटी वाटी इतकं घेणार आहे. फक्त आपल्या जे वडे आहेत ते वडे हे क्रिप्सी होण्यासाठी मी इथे 2.5 वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला एकच काही टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता. ह्या दोघांच्या मिश्रणाने आपले हे वडे एकदम कुरकुरीत होतं. आता ह्याला आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत. जर तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबल टाकायचे नसेल, ह्या हिरव्या भाज्या टाकायच्या नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. नुसते तुम्ही पोह्यांचे वडे केलेत तरी चालेल. पण आपल्याला एक प्रकारचा हेल्दी असा स्नॅक बोलू शकता तुम्ही, एक प्रकारचा स्नॅक तयार करायचा आहे. संध्याकाळचा जो काय नाश्ता आहे, चायबरोबर घेऊ शकता तुम्ही, नुसतंही खाऊ शकता. अगदी छान अशी ही रेसिपी बनते. लहान मुलांसकट मोठ्यांसकटही खायला फार छान लागते. प्रकारची ही हेल्दी रेसिपी आपली बनणार आहे, ज्याच्यामध्ये सगळं हेल्दीच असं पडलेलं आहे. याच्यामध्ये जर आपल्याला अजून ॲड करायच्या असतील भाज्या तर तुम्ही करू शकता. पाहू शकता आपलं इथे मिश्रण हे रेडी झालेलं आहे. आता आपण याचे वडे करायला घेणार आहोत. इतपतच आपले हे
वड्याचं मिश्रण हे इतपत एवढं व्हायला पाहिजे. अगदी मऊसूत करायचं नाही आहे आपल्याला, थोडं जाडसरच ठेवायचं आहे, ज्याच्याने आपले वडे हे अलगद बसले हवेत. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला जर हे पोहे जर सुकवायचे असतील तर तुम्ही हे पोह्यांचं पाणी काढून चांगलं अर्धा तास त्याला पंख्याखाली ठेवा. आपले आप ते सुकेल आणि आपल्याला असे फडफडीत पोहे मिळतील. आता आपण ह्याचे वडे करायला घेणार आहोत. जर तुम्हाला हवे असतील तर आपण याचे मेंदू वड्याचा पण शेप देऊ शकतो, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. नाहीतर दुसरा आकार तुम्हाला वड्यांचा द्यायचा असेल, दुसऱ्या काही हार्ट शेपमध्ये या अजून काही पद्धतीमध्ये तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता. झटपट होणारी ही अशी आपली रेसिपी आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. खायलाही उत्तम लागते. लहान मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता. एवढं ही रेसिपी उत्तम बनते एकदम. इथे आपले वडे हे तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला डीप फ्राय करणार आहोत. डीप फ्राय करताना तेलामध्ये बारीक गॅसवरच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. या पॅनला आपण आता हे आपले पोह्यांचे वडे सोडूया. पोह्यांचा कलर हा तुम्ही आता पाहू शकता, येल्लो कलर आहे वड्यांना. पण आपल्या ह्याच्यामध्ये बरेच सारे असे मसाले घातलेले आहेत, त्याच्यामुळे आपले हे वडे थोडेसे फ्राय झाल्यावरती ब्राऊन कलर येणार आहे ह्याला. पाहू शकता तुम्ही, कलर खूप छान असा दिसतोय वड्यांना. ही माझी पद्धत आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा. करून बघा घरी एकदा तरी. जर बनवली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी ही रेसिपी झाली आहे तुमची. पाहू शकता तुम्ही, येल्लो कलर होता आपल्या वड्यांचा. आता त्या वड्यांना ब्राऊन कलर आलेला आहे, कारण आपले आधीच खूप सारे मसाले पडले आणि त्यात वरून आपण कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकल्या कारणाने त्याला क्रिस्पी पण जास्त आलेला आहे. पाहू शकता तुम्ही, आपली वन साईड ही चांगली तळलेली आहे. तर दुसरी साईड आपण भाजून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही, आपले हे वडे, पोह्याचे वडे हे रेडी झालेले आहेत. आता आपण ह्याला सर्व करायला घेऊया. हे वडे आपण टिश्यू पेपरमध्ये काढून याचं तेल तुम्ही सोकू शकता. इथे आपले हे वडे रेडी झालेले आहेत. पाहू शकता, वड्यांचा कलर हा खूप छान असा दिसतोय. माझ्या पद्धतीचे मी पोह्यांचे वडे बनवलेले आहेत. खूप छान असा हेल्दी संध्याकाळचा नाश्ता आहे. करून पहा, कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. जय सद्गुरू सगळ्यांना.